नमस्कार मित्रांनो, गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपला चॅप्टर सुरूच आहे. आज गुरुपौर्णिमा. आज सर्वांनी आपापल्या गुरूंना शुभेच्छा दिल्या असतील. आपला विषय पण आज गुरुपौर्णिमेवरतीच आहे. जसा आपला एक चॅप्टर होता, आता हा जो विषय आणि हे जे काही आपण रोज एक वेगवेगळ्या विषयावरती बोलतोय, तर आजचा जो विषय आहे तर गुरु. आता गुरु म्हणजे शाळेपासूनच पहिला प्रथम गुरु म्हणजे माझे आई वडील, त्यानंतर आपल्या शाळेमध्ये शिक्षक, त्यानंतर ज्यांनी आपल्याला या दुनियेमध्ये मी सांगेन असं की आपल्या पूर्ण ह्या लाईफच्या जर्नीमध्ये ज्याने ज्याने आपल्याला टप्प्याटप्प्याला जाऊन कुठे कुठे जाऊन आपल्याला काय ज्ञान दिलं, छोटं मोठंही. गुरु लहान किंवा मोठा असं नाही, गुरु गुरु असतो. ज्याने आपल्याला ज्ञान दिलं तो गुरुच झाला. आज जसं आज माझ्या अंडरमध्येही काही लोक आहेत जे मोटिवेशनल किंवा ट्रीटमेंट घेत आहेत. आज जेव्हा ते माझे पाया पडत म्हणजे त्याने मला पायाला हात लावताना मग थोडं मला असं वाटलं, अरे यार ते माझ्या पाया पडू नये, नाही मी एवढा मोठा नाही आहे तुमच्यासाठी. जे मला शिक्षण भेटलं ते मी तुम्हाला फक्त ते देण्याचा प्रयत्न करतोय तेवढंच. त्यानंतर माझे जे गुरु आहेत त्यांना मी त्यांच्या पायाला हात लावलं, त्यांना शुभेच्छा दिल्या. आयुष्यामध्ये गुरु असणं गरजेचं आहे, हे सर्वांनाच माहितीच आहे, मला सांगायची गरज नाहीच आहे. पण त्याच्यामागे अजून एक मला एक महत्त्वपूर्ण मुद्दा असा, गुरु दोन प्रकारचे असतात. एक गुरु असा जो तुमच्या प्रत्येक संकटाच्या वेळेला तुम्ही कुठेही असाल किंवा काही असाल, तुम्ही 24 तास म्हणत नाही, पण ज्या वेळेला तुम्हाला त्याची गरज आहे तो तुम्हाला मदत करण्यासाठी किंवा त्याचा सल्ला तुमच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण ठरतो. दुसरा असे गुरु की आता लहान लहान ज्या आजकालच्या पिढी आहेत, 17, 18, 20 वर्षाच्या पिढीच्या आहेत, त्यांना चांगले चांगले गुरु भेटले. रात्र रात्र बाहेर राहण्याचे गुरु, आई वडिलांना खोट्या बोलण्याचे गुरु, खरं आहे ते. पण त्या गुरूंमध्ये आणि तुमच्या रिअल लाईफच्या पण आपल्या घरामध्ये जर आई वडील हे एवढे मोठे गुरु आहेत, ते आपल्याला सर्व शिकवत आहेत, सर्व टप्प्याटप्प्याला सांगत आहेत. त्याच्यावरून मला एक किस्सा आठवला, तुमच्यासमोर मी सादर करतो. आता गेले काही वर्ष म्हणजे 4-5 वर्ष झाले मी प्रयत्न करत होतो. मी दररोज व्हिडिओ बघायचो. मी नावं सांगत नाही, अशा लोकांचे मी मोटिवेशनल व्हिडिओज बघायचो. आणि नंतर मग मी विचार करायचो, यार आपण या क्षेत्रामध्ये आहोत आणि या क्षेत्रामध्ये राहून आपण अशा लेक्चर्स वगैरे घेतलेले आहेत की ज्या आज त्या लेक्चर्समुळे असे काही मंडळी आहेत त्यांनी पण मला आज शुभेच्छा दिल्या. सर तुमच्या लेक्चर्समुळे, तुमचे लेक्चर्स ऐकल्यानंतर मन सुप्त होतं. मग मी विचार केला, चला आपण या गोष्टीला पुढे वाढूया. मी पण एक मोटिवेशनल स्पीकर का नाही होऊ शकत. मग मी एक्झाम वगैरे देण्यासाठी मग मी खूप काही ॲप्लिकेशन केलं, ऑनलाईन एक्झाम झाली. मग 99% मला पूर्णपणे भेटले आणि मला एक म्हणजे गव्हर्नमेंट सर्टिफिकेट भेटलं की मोटिवेशनल स्पीकर सर्टिफिकेट भेटल्यानंतर मग मी विचार केला, सर्टिफिकेट घेऊन काही फायदा नाही आहे. आता गुरुने ज्ञान दिलं आहे, गुरु ज्यांचे मी आज पाया पडलो त्यांनी मला ज्ञान दिलं आहे की तू लोकांना हे सांग जे तुझ्यासोबत घडले, म्हणजे तुझ्यासोबत जे काही चुकीचं घडलं आहे ते लोकांसोबत घडलं नाही पाहिजे हे त्यांना सांग. म्हणजे आपण काय ना काय गुरुचं ज्ञानात देतोय. मग मी ते एक्झाम वगैरे देऊन नंतर तो पास झाल्यानंतर तसं वाटलं की नाही, आता आपल्याला काहीतरी करायचं आहे. मी पास झालो, सर्टिफिकेट झाला. थोडे दिवस मग मी अभ्यास केला आणि नंतर मग मी एक विचार केला की आपल्या जर्नीची सुरुवात करायची ती एका सिरीजनी सुरुवात करायची. जसं आपला चॅप्टर आज सिरीज सुरू आहे 60 दिवस.
60 दिवस 60 वेगवेगळे विषय असणार आहेत आपले. मग आजचा जसा विषय आता मी रोज प्रयत्न करेन, पण रोज मी तुमच्यासोबत संध्याकाळी येण्याच्या पूर्वी पूर्ण दिवस विचार करतो की आज माझ्या मंडळींना, आज माझे जे आज मला जे बघणार आहेत किंवा मला जे ऐकणार आहेत त्यांना मी आज काय देणार आहे, मी आज काय कुशा विषयावर बोलणार आहे. गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमामध्ये त्यामध्ये आपण शिक्षण शाळा आपण ज्यांनी शाळा आता ड्रॉप म्हणजे खूप पुढे गेलेले असतात. मी माझ्या ओल्ड टीचरला आज सकाळीच फोन केला होता की टीचर तुम्ही मला ओळखत नसाल, पण त्या टीचरने माझा शब्द आवाज ऐकताच सांगितलं की संतोष, आमच्या शाळेतला सर्वात एकदम हुशार आणि एकदम नॉटी पोरगा आणि एकदम बोलका पोरगा. बोला मॅडम तुम्ही मला लक्षात ठेवलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक किती गुरु होऊन गेले, किती गुरु आले, किती गुरु गेले, पण निवड मात्र फक्त असं म्हणतो ना, स्टिक टू द विनर्स. ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी आपल्याला कुठे ना कुठेतरी जाऊन मदत केली. मदत म्हणजे अशी मदत नाही, आपल्याला मानसिक मदत केली, आपल्याला शब्दाने मदत केली, आपल्याला चांगल्या वाटेवर जाण्याची मदत केली. आज तो दिवस आहे गुरुपौर्णिमेचा. त्या विषयावरती एकदम गंभीरपणे विचार करा. तो गुरु एकदा कठीणही असतो, एकदा चांगलाही असतो. म्हणजे आई म्हणा, वडील म्हणा किंवा बाकी कुठलेही गुरु म्हणा, तुमचे बॉस म्हणा, कोणीही म्हणा, खचून जाऊ नका. म्हणजे एव्हरी बेटर लाईफ हॅज अ बॅड डे. जोपर्यंत काळे दिवस दिसत नाही तोपर्यंत चांगले दिवसाची अनुभव येत नाही. आणि आपलं एक सर्वात मोठं एकदम चुकीचं म्हणजे आपण एक पॅटर्न धरून धरलंय की ज्या वेळेला आपलं दुःख येतात त्यावेळेला आपला देव 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 आठवतो. देवा हे कर, देवा तसं कर, अरे माझ्याकडे चुकलं, असं झालं तसं झालं. पण ज्या वेळेला आपलं सुख येतं त्यावेळेला कुठे आपण कोणाला आठवण करतो? नाही, आपण आपल्या सुखामध्ये एवढं सुप्त असतो, बस मला सुख भेटलं, मला आनंद भेटला, आता झालं माझं काम. सेल्फिश राहून चालणार नाही. ज्या वेळेला सुख येत आहे त्यावेळेला ग्राउंडेड राहा, नम्र राहा, आपल्या हद्दीत राहा. हो, मला माहिती आहे की मी हे दुःख झेलले, त्यानंतर हे सुख भेटले, ते दुःख विसरू नका. कारण की ज्या वेळेला तुम्हाला कुठलाही गुरु भेटतो, तर आज गुरु पौर्णिमेवरूनच बोलतो तर तोंडावर गुरु येतोच आहे. आज तुम्हाला गुरु भेटतोय तर गुरु कुठलाही असू दे, तो काय सांगतो ते पहिलं नीट ऐका. ऐकण्यासाठी म्हणजे तुम्हाला असं नका ऐकू की मी ऐकतोय तुम्हाला उत्तर देण्यासाठी नाही. ऐका याच्यासाठी की ते का असं बोलले, त्याच्या मागचं कारण काय, आणि त्या कारणामुळे माझ्या आयुष्यामध्ये काय काय बदल होणार आहे. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने खरंच मी आज जास्त काही बोलणार नाही. आज सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खरंच खूप खूप शुभेच्छा. आज तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही एवढी प्रगती करा. आपल्या आयुष्यामध्ये आपलं दुःख म्हणजे कुठेच आपल्याला समजत नाही पाहिजे किंवा मी या दुःखात आहे. हो, दुःख येतील, पण दुःख पचवण्याची क्षमता आपल्यामध्ये असलीच पाहिजे. कारण की आयुष्य आहे, लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स, दिवस सारखे नसतातच. दिवस सारखे असले तर आयुष्यच नाही. आता याच्यावरून एक छोटंसं मी एक शेअरच करेन. मी अगोदरही केला होता पहिल्या व्हिडिओमध्ये. प्रेम करणं म्हणजे आपण आपल्या आयुष्याबरोबर प्रेम करणं, स्वतःवर प्रेम करणं. मग आता त्याच्यावरती एक छोटीशी एक शायरी आहे, तुम्हाला आवडेल असं मला वाटतं. किसी को मोहब्बत की सच्चाई मार देगी, किसी को मोहब्बत की सच्चाई मार देगी, किसी को मोहब्बत की गहराई मार देगी. परत ऐका, किसी को मोहब्बत की सच्चाई मार देगी, किसी को मोहब्बत की गहराई मार देगी.
खुद से मोहब्बत कर सका ना अब तक कोई, और जो भी बच गया उसे उसकी तन्हाई मार देगी. मला माहिती आहे तुम्ही हसाल, हे व्हिडिओ बनता हा शेअर ऐकून तुम्ही हसायला दिसते, तुमच्या तोंडावर हसू दिसते मला. चांगली गोष्ट आहे. बघा, आपल्याला आयुष्यामध्ये आनंदी राहायचं आहे, हॅप्पी राहा, निरोगी राहा. टेन्शन जास्त डोक्यावर ठेवू नका. टेन्शन ठेवल्याने टेन्शन काही सॉल्व्ह होत नाही. टेन्शन तुम्ही जेवढं त्याला वाढवण्याचा प्रयत्न कराल, त्याच्याबद्दल जास्त विचार कराल, तो तुम्हाला तेवढंच खचवून ठेवेल. त्याच्याऐवजी आज आहे उद्या नाही आहे टेन्शन. टेन्शन आज तर उद्या जाणारच आहे, पण टेन्शन कुणाकडे तरी शेअर करा. जसं मी बोललो, गुरु, तुमचा जो कोणी व्यक्ती असेल ज्याला तुम्ही त्याला गुरु मानता, त्याला तुम्ही तुमच्या आयुष्यामधला कधी मेंटॉर मानता, त्याला सांगा, त्याच्याशी बोला, बाबा माझ्या मनामध्ये हे चाललेलं आहे, तर कृपया करून मला आपण बसूया, एक 4-5 मिनटं बसा, एक 10-15 मिनटं बसा आणि त्या गप्पा मारा. आणि त्या गप्पा मारून मला असं वाटतं की त्याच्यावर सोल्युशन निघतं आणि तुम्ही एकटेपणा कधी फील करत नाही. तुम्हाला असं वाटतं की हां, चला सोल्युशन भेटलेलं आहे, तर आपल्याला काहीतरी नवीन काहीतरी करायचं. मग सोल्युशन भेटल्यानंतर आपल्याला त्याच्यावर चालायचं आहे. मी आज हेच सांगेन, मी रोज बोलतोय की मला तुमच्या मनामध्ये काय चाललं आहे, तुम्हाला काय विषय असतील, तुम्हाला काय विषयावरती बोलायचं असेल तर मला प्लीज DM करा. माझ्या यूट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. उद्याचा माझा विषय मी तुम्हाला आजच सांगतो. नवरा बायकोमध्ये जे संबंध असले पाहिजे, नवरा बायकोमध्ये जे संबंध असले पाहिजे, त्या संबंधावरती मी उद्या या विषयावरती बोलणार आहे. तर कुठेही जाऊ नका, स्टे ट्यून. रोजचे माझे व्हिडिओज तुम्ही बघताय, हे मला आवडते. मला त्या गोष्टीशी जास्त एवढं हे नाही आहे, फेम नाही आहे की मी लोकांनी मला असं म्हणजे फेमस केलं पाहिजे. मी माझ्या आयुष्यामध्ये फेमस आहे, मला वाटतं मी खुश आहे आणि मी तुमच्यापर्यंत पोचतो, जे कोणी मला बघतात त्यांच्यापर्यंत मी पोचतो, हे मी खूपच आनंदी आहे. आणि या आनंदात म्हणतात काय, गुरुने जी शिक्षा दिली ना तेवढीच वाट व्हावा, जास्त काही करायची गरज नाही. एवढंच बोलतो. परत एकदा तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. जय महाराष्ट्र.